नमस्कार. मी पुष्कर. टॉवर नंबर 17 या भयकथेचा आजचा आपला दुसरा भाग. कालच्या भागात तुम्ही ऐकलं की निखिल कदम काकांकडे जिथे तो पेईंग गेस्ट म्हणून राहणार होता तिथे पोहोचला. दिवसभरात ज्या भयावह घटना त्याच्यासोबत घडल्या होत्या त्याचा तो विचार करत बसला होता. आणि इकडे यायची आपली वेळ चुकली का, हा प्रश्न त्याच्या मनात होता. काकूंनी त्याला त्याची रूम दाखवली. निखिल त्या रूममध्ये विचार करत होता आणि निखिल गाढ झोपला. या भयकथेचा पहिला भाग मी कालच अपलोड केलेला आहे. भयकथा संपूर्ण ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सुरू होतोय टॉवर नंबर 17 या भयकथेचा दुसरा भाग. निखिल सकाळी झोपेतून उठला आणि पुढच्या दिवसाचा विचार करायला लागला. पण त्याला हे माहीत नव्हतं की त्या रूममध्ये जिथे तो रात्रभर झोपला होता त्या रूममध्ये काय काय घडलं होतं. आणि त्याने जर हे जागं राहून बघितलं असतं तर त्याचं काय झालं असतं. दिवसभराचा पूर्ण थकल्यामुळे त्याला गाढ झोप लागली होती. पण तो ज्या पलंगावर झोपला होता तो पलंग थोडा सरकलेला होता. सामान थोडं अस्तव्यस्त झालं होतं. सकाळी त्याला उठून एकदम धक्काच बसला की आपला पलंग कसं काय सरकलाय आणि सामान कसं काय अस्ताव्यस्त आहे. पण त्याने असा विचार केला की चुकून सरकला असेल त्याच्याकडनं रात्रीतनं आणि रूम अशीच असेल. पण प्रश्न असा होता की इतका जड पलंग कसं काय सरकू शकतो हे त्याच्या लक्षात आलं नाही. निखिल फ्रेश होऊन बाहेर काकांशी बोलायला हॉलमध्ये आला. निखिलला काकूंकडे बघून एकदम धक्काच बसला. काकू खूप घाबरल्यासारख्या वाटत होत्या. त्यांचे डोळे लाल होते आणि त्यांच्या डोळ्याखाली काळं पण झालं होतं. असं वाटत होतं की रात्रभर काकू झोपल्याच नाहीयेत. डायनिंग टेबलच्या इथे काकू बसल्या होत्या आणि काका त्यांच्या बाजूला. काकूंना काका समजावत होते. काका सारखं म्हणत होते, अगं असं काही नाही आहे गं, कोणी नव्हतं आपल्या खोलीत. कोण कशाला येईल इतक्या रात्री आणि कोणत्या बाईबद्दल बोलतेस तू काय माहिती. काकू म्हणाल्या, अहो मी खरं बोलते हो, आपल्या रूममध्ये खरंच कोणीतरी आलं होतं, अगदी आपल्या बाजूला येऊन. पण काकांना तितक्यात निखिल दिसला आणि त्यांनी विषय बदलला. ते म्हणाले, अगं मीच होतो रात्री, पाणी प्यायला उठलेलो बघ, तुला भास झाला असेल, तू पण ना. आणि काकू पण मुद्दाम म्हणाल्या, अच्छा तुम्ही होता का, मला असं वाटलं कोण आलं आणि कोण बाई होती. मला ना रात्री जरा ॲसिडिटीचा त्रास होत होता म्हणून नीट झोप झाली नाही आहे हो. अरे निखिल, ये झाली का झोप तुझी व्यवस्थित. चल मी चहा करते मस्त आलं टाकून, सोबत घेऊया आपण चहा. आणि काकू किचन ओट्याजवळ गेल्या. काकूंनी काकांना आवाज दिला आणि काका तिथे गेल्यावर काकू काकांना म्हणाल्या, निखिलला काही कळू देऊ नका हा. त्याला जर कळलं ना तर तो इथनं निघून जाईल आणि आपल्याला कुठलाच आधार उरणार नाही हो. या मजल्यावर एकतर कोणीच नाही आहे आणि या टॉवरमध्ये पण फक्त 4 जण राहायला आले आहेत. मला प्रचंड भीती वाटते हो. आपल्यासाठी कोणीतरी पाहिजे इथे, आपल्यासोबत कोणीतरी पाहिजे इथे. चांगला मुलगा आहे निखिल, त्याला नको जाऊ द्यायला आपण. निखिलने सगळं म्हणजे सगळं ऐकलं होतं. अगदी काकू का घाबरल्या होत्या, त्यांची रात्री झोप का झाली नव्हती, त्यांना रात्री काहीतरी भास होत होते आणि किचन ओट्याजवळ काकू काकांशी काय बोलल्या, सगळं म्हणजे सगळं निखिलने ऐकलं होतं. निखिल जरा घाबरला होता. काय करावं त्याला काहीच कळत नव्हतं. येऊन चूक तर नाही केली आहे ना, असे असंख्य प्रश्न त्याच्या मनात सुरू होते. त्याला असं वाटत होतं की इथून निघून जायचं का आपण, कशाला अशा भानगडीत अडकायचं. पण त्याने असा विचार केला की काकू खरं बोलल्या असतील तर, काल जे पण घडलं ते नुसतंच घडून गेलं असेल तर, त्याच्या मागे काहीच नसेल तर. खरंच काका रात्री उठले असतील ना, त्यांना तसाच भास झाला असेल. आपण उगाच विचार करतो आहोत का. आपण ज्या कामासाठी आलो आहोत ना त्यावर लक्ष केंद्रित करूया आणि आपलं स्वप्न पूर्ण करूया. आणि इतकी चांगली माणसं आपल्याला इथे भेटली आहे, त्यांचा आधार बनून इथंच राहूया आपण. असं मनाशी ठरवून तो दिवसाच्या पुढच्या कामांना लागला. काकांसोबत निखिलने मस्त चहा घेतला, नाश्ता केला आणि काम शोधण्यासाठी बाहेर जायला लागला.
तो घरातून बाहेर निघाला. काकू त्याला म्हणाल्या, लवकर ये रे निखिल, आम्ही तुझी वाट बघू हां, आम्हाला फार एकटं वाटतं इथे." काका काकू किती एकटे आहेत हे निखिलला जाणवत होतं. त्यांना सांगून तो कामासाठी बाहेर निघाला. लिफ्टजवळ गेला, पण लिफ्ट लवकर येत नव्हती. 4थ्या मजल्यावरती तशीच थांबून होती. त्याने सारखं लिफ्टचं बटन दाबलं, पण लिफ्ट वर येतच नव्हती. आणि खूप जोरदार आवाज आला आणि लिफ्ट सटकन 4थ्या मजल्यावरून 7व्या मजल्यावर आली. तो एकदम बिचकून मागे सरकला. लिफ्ट कशी काय इतक्या जोरात वर आली याचा विचार करायला लागला. दार उघडून बंद झालं. त्याने लिफ्टचं बटन परत एकदा दाबलं आणि लिफ्टचा दरवाजा उघडला. त्याला असं वाटलं काहीतरी तांत्रिक बिघाड लिफ्टमध्ये झाला असेल आणि स्क्रीनवर चुकीचे नंबर दिसले असतील, म्हणून तो आत शिरायला लागला. तितक्यात तितक्यात त्याला एक माणूस लिफ्टमध्ये दिसला. खूपच घाबरलेला होता तो. त्याच्या अंगाला थरथर सुटली होती. तो पूर्ण घामाने भिजलेला होता. कस काय इतक्या जोरात लिफ्ट वर आली काय माहिती. मी कधीचा लिफ्टमध्ये अडकलो होतो. काही केल्या लिफ्ट हालत नव्हती. सारखे लाईट चालू बंद होत होते आणि दरवाजा पण थोडा उघडायचा आणि बंद व्हायचा. मला बाहेर पण पडता येत नव्हतं आणि कोणीतरी चालतंय फ्लोअरवर असाच भास व्हायचा. बरं झालं तुम्ही लिफ्ट बोलावली. निखिलला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. तो म्हणाला, तुम्ही इथेच राहता का? तो माणूस मान हलवून हो म्हणाला. निखिल म्हणाला, म्हणजे तुमचं घर 4थ्या मजल्यावर आहे का? तो माणूस म्हणाला, हो, कशाला इथे घर घेतलं काय माहीत. तो बिल्डरच्या ओळखीचा एक ब्रोकर आला आणि त्याने आम्हाला सांगितलं की स्वस्तात घर देतो आणि मार्केट भावापेक्षा 20 लाख कमी किंमत होती या घराची, म्हणून आम्ही पण या टॉवरमध्ये फ्लॅट बुक केला. असं वाटलं होतं लोक येतील लवकर, पण कुणी येत नाही अजून. काय झोल आहे काय माहिती. एक गोष्ट चांगली घडली नाही इथे आल्यापासनं. सतत काही ना काही वेगळं सुरू आहे, ज्याचा आपण विचार पण करत नाही अशा काही गोष्टी सुरू आहे. जाऊ द्या, ऑफिसला जायचंय, उशीर होतोय. लिफ्ट पूर्ण खाली येऊन पॅसेजमध्ये चालत चालत तो इतकं बोलला. निखिलला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. तो तर पेईंग गेस्ट म्हणून या टॉवरमध्ये आला होता. त्याच्या हातात तर खरं काहीच नव्हतं. तो माणूस घाईघाईत निघून गेला आणि निखिल पण त्याच्या शोध मोहिमेसाठी बाहेर पडला. दिवसभर बाहेर फिरून निखिल दमला होता आणि तो संध्याकाळी परत घरी यायला निघाला. निखिल सोसायटीजवळ पोहोचला आणि आत जायला लागला. पण आज कॅबिनमध्ये सिक्युरिटी काका नव्हते. कॅबिन रिकामी आणि संध्याकाळचे 6 वाजले होते. थोडा अंधार पडायला लागला होता आणि सोसायटीचे लाईट पण सुरू नव्हते. काल संध्याकाळी निखिलची यायची वेळ आणि आज संध्याकाळची वेळ जवळजवळ सारखीच होती. परत निखिलला तेच दृश्य दिसलं. एक बाई लाल साडी नेसून पार्किंगच्या पिलरला टेकून उभी होती. मान तशीच खाली, डोक्यावर पदर घेऊन, जसं मोबाईलमध्ये डोकं आहे. निखिलने तिच्याकडे पाहिलं, पण तिचं लक्ष नव्हतं. निखिलने आज नीट पाहिलं तर त्याच्या आज असं लक्षात आलं की खांदा आणि डोक्यामध्ये जास्त अंतर नव्हतं. अगदी छोटं डोकं आहे असं त्याला वाटत होतं. तो जास्त नीट बघायला म्हणून थोडं पुढे सरकला. तितक्यात तितक्यात त्याच्या पाठीवर जोरदार कोणाचा तरी हात आला आणि तो प्रचंड घाबरला. कोण आहे? कोण आहे? निखिल प्रचंड घाबरला होता. तो विचार करायला लागला, कोण आहे? कोणी आपल्याला पाठीवर मारलं? तितक्यात आवाज आला, काय करतोय रे रस्त्यात उभं राहून? सरक बाजूला, मला सामान न्यायचंय. त्याने बघितलं तर सिक्युरिटी काका होते आणि एका कुटुंबाला सामान शिफ्ट करायला मदत करत होते. निखिल एकदम म्हणाला, सॉरी काका, माझं लक्ष नव्हतं हो." सिक्युरिटी काका म्हणाले, अरे मग कुठे बघत होतास? निखिल म्हणाला, अहो काका, ती बाई आहे ना तिथे, ती पिलरला टेकून उभी आहे, ती तिथेच उभी होती काल पण आणि आज पण तिथेच उभी आहे. सिक्युरिटी काका म्हणाले, अरे कोण बाई? कशाला बायका बघतो रे? इथे आम्हाला एक बाई बघायला फुरसत नाहीये. हे नवीन घर मालक सामान शिफ्ट करताय. म्हणाले आम्हाला नाही राहायचं इकडे, आम्ही दुसरं घर घेतलं तिकडे जातोय. म्हणे हे टॉवर चांगलं नाहीये, इथे काय काय घटना घडताय. त्यांना मी मदत करतोय सामान शिफ्ट करायला. 1 महिना पण नाही झाला इथे राहायला येऊन आणि लगेच निघाले पण. किती पैसा असतो ना लोकांकडे आणि आम्ही इथे सामान वाहतोय. असं म्हणून सिक्युरिटी काका पुढे निघाले आणि त्या सिक्युरिटी काकांच्या मागोमाग त्या घरातले एक जण आले आणि म्हणाले, जितकं सामान घेतलंय तितकं घ्या, बाकी द्या सोडून इथेच. गरजेपुरतं घेतले गेले, आता जास्त इथे अडकू नका, जीवाला धोका आहे आपल्या इथे. त्यांच्या मागोमाग त्यांची बायको येत होती, जी प्रचंड घाबरलेली होती आणि तिच्या तोंडातून शब्द पण फुटत नव्हते. तो माणूस देखील प्रचंड घाबरलेला होता आणि घाईघाईत सामान घेऊन ते निघाले होते. जाता जाता त्यांची बायको म्हणाली, देव करो आणि या त्रासातून सुटो आम्ही. हे सगळं इतकं पटापट घडत होतं की निखिलला काहीच समजत नव्हतं.
सिक्युरिटी काकांनी गाडीत सामान चढवलं आणि ते लोक निघून गेले. पहिल्या दिवशी म्हणजे काल निखिलला झाडाखाली जो म्हातारा दिसला होता तो म्हातारा परत दिसला आणि तो म्हातारा नकारार्थी मान परत हलवत होता आणि म्हणाला, हे असंच होणार, कुणी राहणार नाही या सोसायटीत आणि कोणाला ती राहू पण देणार नाही. कळत नाही या लोकांना, पण आता काय करणार, यांच्या नशिबी असंच आहे, त्यांना सहन करावंच लागणार. हे त्याचं बोलणं ऐकून सिक्युरिटी काका म्हणाले, ओ बाबा, कशाला बोलताय, काही पण गप बसा ना गुपचूप. म्हातारा म्हणाला, तुम्हाला फक्त आमचं तोंडच दिसणार की आम्ही बडबड करतोय, पण मी हे का सांगतोय ना, हे आता नाही कळणार तुम्हाला, नंतर बरोबर कळेल बघा. माझंही तोंड बंद केलंय, माझ्या जीवाला धोका आहे, मी कुठे काय जास्त बोलू शकतो, करा सहन, तुमच्या नशिबी हेच आहे. निखिल हे सगळं लांबून ऐकत होता. निखिलने त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यात बघितलं आणि म्हाताऱ्याने पण निखिलच्या डोळ्यात. म्हाताऱ्याच्या डोळ्यात खरेपणा आणि काळजी होती, पण ती कसली, असा प्रश्न घेऊन निखिल घरी जायला निघाला. निखिल परत लिफ्टच्या दिशेने जायला लागला. कॉरिडॉर मोठा होता, त्यामुळे तो परत कालसारखा चालत होता आणि यावेळी आवाज घुमत नव्हता. निखिलला थोडी भीती वाटत होती, म्हणून तो पटपट चालत होता. तितक्यात त्याला थोडा बांगड्यांचा आवाज आला. त्याने झपकन मागे वळून पाहिलं, पण कुणी नव्हतं आणि लगेच पैंजणाचा पण आवाज आला. लॉबीमध्ये कुणीच नव्हतं. आवाज जोरजोरात त्याच्या दिशेने यायला लागला. निखिल बॅग घेऊन जोरात पळत सुटला, लिफ्टचं बटन दाबलं, लिफ्ट खाली आले आणि निखिल पटकन तिच्या आत शिरला आणि सोबत पैंजण घालून पण कोणीतरी आत शिरलं असं त्याला जाणवलं. आता तर तो अडकला होता. लिफ्टच्या दाराजवळ दाराकडे तोंड करून तो उभा राहिला, डोळे गच्च बंद आणि तोंडात देवाचं नाव. कधी तो वर पोहोचेल असं त्याला झालं होतं. निखिलला लिफ्टमध्ये जाणवत होतं की अजून कोणीतरी आहे लिफ्टमध्ये, पण मागे बघायची हिंमत त्याच्यामध्ये बिलकुल नव्हती. बांगड्यांचा आणि पैंजणांचा आवाज हळूहळू येतच होता. लिफ्ट 7व्या मजल्यावर पोहोचली आणि निखिल वेगाने लिफ्टच्या बाहेर आला. पळत पळत कदम काकांच्या घरापर्यंत पोहोचला. आत घाबरलेला चेहरा घेऊन जावं असं त्याला वाटत नव्हतं, म्हणून तो घराच्या दाराशी थोडा वेळ बसून राहिला. हळूहळू बूट काढत होता. आत त्याला तसं जायचं नव्हतं. तो तिथे मांडी घालूनच दाराजवळ बसून राहिला आणि तितक्यात घराचं दार उघडलं तर काकू दारात होत्या आणि त्या एकदम म्हणाल्या, तू आलास निखिल, कधी आलास, अरे घरात का नाही आलास? निखिलने एकदम चेहरा चांगला करून त्यांना म्हणाला, हे काय, आत्ताच आलो काकू, मी बूटच काढत होतो, तितक्यात तुम्ही आल्या. काकू म्हणाल्या, अरे आम्ही तुझीच वाट बघत होतो रे, एकटं एकटं नको होऊन जातं. काकू निखिलची वाटच बघत होत्या की याने लवकर यावं. काकू पण घाबरलेल्या वाटत होत्या आणि निखिल पण. दोघं एकमेकांशी बोलत होते. तितक्यात तितक्यात पायात पैंजण घालून कोणीतरी त्यांच्या फ्लोअरवर पळत गेला असा त्यांना भास झाला. त्याच वेळेस काकू आणि निखिलने एकमेकांकडे बघितलं. दोघांच्या डोळ्यात प्रचंड भीती आणि प्रश्न की नक्की काय होतं, कोण इथनं पळत गेलं. आता मात्र निखिलला जास्त भीती वाटायला लागली होती. त्याच्या मनात पक्क झालं होतं की हे काय भास नाही आहेत, काहीतरी नक्की घडतंय आणि तो ताडकन उठून घरात गेला. काकूने देखील घराचं दार पटकन लावून घेतलं. काका एकदम दोघांना बघून म्हणाले, काय झालं दोघांना, असे का घाबरले आहात तुम्ही दोघं? दोघंही काहीच बोलले नाही. काका म्हणाले, अरे सांगा. निखिल म्हणाला, काही नाही काका, मी घाईघाईत आलो म्हणून असं वाटत असेल तुम्हाला. काकू काहीच बोलल्या नाही. काका म्हणाले, आणि तुला काय झालं ग? काकू एकदम ओरडल्या, म्हणते मी कधीची, चला इथून, आपण सांगू सुजयला. सुजय म्हणजे त्यांचा परदेशातला मुलगा, ज्याने हे घर काका काकूंसाठी घेतलं होतं. आपण सांगू त्याला की हे घर काही बरोबर नाहीये, आम्हाला इथे नाही राहायचंय. काका म्हणाले, अगं काय बोलतेस तू, आपल्या काळजीसाठीच त्याने आपल्याला इथे पाठवलंय ना, काही त्रास होऊ नये म्हणून, सगळ्या सोयीसुविधा आपल्याला मिळाव्या म्हणून आपण इकडे आलो आहोत, आणि आता त्यालाच नाही सांगायचं? काय कारण सांगशील त्याला, हे सगळं कोणीतरी आहे असं? काकू विचारात पडल्या आणि म्हणाल्या, सांगू त्याला सगळं खरं खरं आपण. निखिल सगळं शांततेत ऐकत होता. या सगळ्यामध्ये निखिलचा काहीच दोष नव्हता आणि त्याला तर कळत पण नव्हतं की काय घडतंय हे सगळं आणि हे दोघं नक्की कशाबद्दल बोलताय. पण घडत असलेल्या प्रसंगांवरून त्याला लक्षात येत होतं की जे काही घडतंय ते काही चांगलं नाही वाटत आहे. काका काकूंना म्हणाले, अगं खरं खरं सांगायचं म्हणते सुजयला, त्याचा विश्वास तरी बसेल का अशा गोष्टींवर? काकू म्हणाल्या, तो तिकडे बसलाय, त्याला कशाची भीती? आपल्याला काय त्रास होतोय, काय भास होता हे आपण त्याला सांगू आणि निघून जाऊ. त्याला जो काय विचार करायचा आहे तो करू द्या, नंतर त्याला आपच कळेल. काका काही बोलले नाही. त्यांनी निखिलकडे बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं, याच्या मनात आता प्रश्नांचं वादळ उठलं असेल आणि हा नक्कीच घाबरला असणार. निखिल खूप शांत होता.
आणि तितक्यात दारावर फक्त टाक टाक असा आवाज आला आणि कोणीतरी पैंजण घालून परत पळत गेलं असं जाणवलं. काका काकू निखिल सगळेच बिथरले. पण निखिलने समजूतदारपणा दाखवत एकदम म्हणाला, काही नसेल, हे टॉवर रिकामं आहे ना, हवेमुळे दरवाजा वाजला असेल, बाकी काही नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. का माहीत का, पण निखिलला त्यांची काळजी वाटत होती. फक्त स्वतःचा विचार न करता तो देखील त्यांचा विचार करत होता. त्यांना काहीच होऊ नये असं त्याला मनापासून वाटत होतं. इतक्या लवकर तो कसा त्यांचा विचार करायला लागला हे त्यालाही नव्हतं कळत. तो मनातल्या मनात विचार करत होता की कदाचित याच कामासाठी देवाने आपल्याला इथे पाठवलं असेल. तो काकूंना म्हणाला, काकू, देवाजवळ दिवा लावा आणि मस्त चहा करा बरं. असं ऐकल्यावर काकूंना थोडं शांत वाटलं, आधार मिळाल्यासारखा वाटला आणि त्या आत गेल्या. निखिल काकांजवळ आला आणि त्यांना म्हणाला, काका, हे काय आहे नक्की? काकू कशाबद्दल बोलताय? मला देखील जाणवतंय की काहीतरी विचित्र घडतंय. काय आहे नक्की हे? आज सकाळी ऑफिसला निघालो होतो तर एक माणूस प्रचंड घाबरलेल्या अवस्थेमध्ये लिफ्टमध्ये होता. त्याला देखील काही ना काही त्रास होतोय. आत्ता मी खालून येत होतो तर एक कुटुंब घर सोडून चाललं होतं. आधी 4 कुटुंब राहत होती, आता तर फक्त 3च राहिली. काही सांगायचं आहे का तुम्हाला? काका म्हणाले, अरे काय सांगणार, आम्हालाच माहीत नाही काय नक्की हे. आम्हाला येऊन पण 15च दिवस झाली आहेत रे. तो बिल्डर सुजयला म्हणाला होता की 90% घरं विकली गेली आहेत आणि बाकी पण पटापट विकली जात आहे. म्हणून मग त्याने पण लवकर हे घर विकत घेतलं. पण या बिल्डिंगमध्ये कोणीच आलं नाही अजून. जेव्हापासून आलो आहोत, हिला या टॉवरमध्ये विचित्र आवाज येत आहेत. कोणीतरी सारखं लक्ष ठेवणे किंवा सोबत आहे असं वाटतं. सतत कोणीतरी मागे फिरतंय असा तिला भास होतोय. काय आहे मलाच कळत नाही आहे आणि ह्या परिस्थितीचं काय करावं मला काही कळत नाही आहे रे. तू आलास आणि आम्हाला असं वाटलं की सुजयसारखंच कोणीतरी आमच्यासोबत राहायला आलं. आणि हे सांगता सांगता काकांच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. निखिल सगळं ऐकून घेत होता, पण उपाय काय करावा आणि नक्की काय आहे हे त्याला काहीच कळत नव्हतं. तो म्हणाला, काका, मी आहे तुमच्यासोबत. असं म्हणून दोघं स्वयंपाकघरात चहा प्यायला गेले. ते आत जात असतानाच दार आपोआप उघडलं आणि परत बंद झालं. हे काही चांगलं घडत नाहीये हे या दोघांच्या लक्षात आलं. ते दोघे आत गेले आणि सगळ्यांनी मिळून चहा घेतला. थोडं वातावरण शांत झालं, पण तरी देखील तितकंच गंभीर होतं. सगळ्यांनी थोडा वेळ गप्पा मारून जेवणं केली आणि सगळीजण झोपायला गेली. निखिल काकूंना सांगत होता, काकू, काळजी करू नका, मी आहे. काही वाटलं तरी मला लगेच आवाज द्या, हां, मी येईन लगेच. काकू होकारार्थी मान हलवून आतल्या खोलीत जायला निघाल्या. निखिल तितक्यात त्यांना म्हणाला की तुमच्या दोघांची काही हरकत नसेल तर मी सुजयच्या खोलीत झोपू का? कारण आपल्या खोल्या लांब आहेत आणि तुम्ही जर मला रात्री आवाज दिला तर मला लक्षात येणार नाही. मी जर इकडे झोपलो तर मला सहज आवाज येईल. तसं काका काकू दोघंही म्हणाले, ठीक आहे, झोप तू सुजयच्या खोलीत. म्हणून काकूंनी त्या खोलीचा दरवाजा उघडला. निखिलला आता प्रश्न पडायला लागला होता की आपण या खोलीत झोपायचा योग्य निर्णय घेतोय ना? त्याला खूपच टेन्शन आलं होतं. पण त्याला माहीत नव्हतं की येणारी रात्र ही त्याच्यासाठी खूप भयावह, भीषण आणि भयानक ठरणार आहे. निखिलसोबत नक्की काय झालं असेल, त्या रात्री त्या टॉवरमध्ये काय काय घडणार आहे हे समजण्यासाठी कथेचा पुढचा भाग म्हणजे भाग 3 नक्की ऐका. टॉवर नंबर 17 या भयकथेचा दुसरा भाग इथे संपलाय. पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.